संपदा विभागानं ऑनलाईन सुनावणी घेतली. ही सुनावणी प्रत्यक्षितरित्या घेणार होते, म्हणजे फिजिकल सुनावणी होणार होती. म्हणजे की गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या इथं शाहू स्मारकला पार पडली होती. पण आता ही सुनावणी जलसंपदा विभाग घेणार असताना यांना शासनानं त्या ठिकाणी घेण्यास बंदी केली आणि त्यांनी ऑनलाईन घेण्याची सक्ती केली. म्हणजे ही जलसंपदा विभागाची ऑनलाईन घेण्याची सक्ती नव्हती, ही सक्ती शासनाने केली. कारण पुढे केलं की पेट्रोल वाढ आणि डिझेल दर वाढ आहे, लोकांना त्रास नको, आणि या पद्धतीनं खरं बघायला गेलं तर सामान्य माणसाच्या निगडीत हा प्रश्न आहे. शेतकरी असेल, उद्योजक असेल, व्यापारी असेल, किंवा घरगुती पाणी वापर करणारे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका असेल, तर त्यांनी ही सुनावणी प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी विभागवार घेणं अपेक्षित होतं. आता यामध्ये सगळ्यात अडचणीचा भाग असा झालाय की त्यांनी हे ऑनलाईन संकेतस्थळावर सगळी माहिती ठेवली आणि इथल्या विभागवार त्या ठिकाणी त्यांनी याची मसुदा ठेवण्याची तयारी दाखवलेली होती पत्रामध्ये. पण इथल्या विभागामध्ये आम्ही चौकशी केली आणि ते साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं आयोगाच्या या मीटिंगच्या दिवशी, की इथल्या विभागानं, जलसंपदा विभागानं सांगितलं की हे MWRRA म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि पाटबंधारे विकास महामंडळ यांचा काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे असले कुठलेही मसुदे या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिल्यानंतर साहेबांनी त्या चेअरमनना हा विषय सांगितला. अनेक जिल्ह्यांमधून ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळं साहेबांनी 15 दिवसाची मुदतवाढ मागितली होती, त्याला 5 जूनपर्यंत तरी ही मुदतवाढ दिली. त्यामुळं अंशतः का असेना ग्राहकांना आपलं म्हणणं आयोगासमोर मांडायला मुभा मिळालेली आहे. त्याबद्दल साहेबांनी सगळ्यांनीच त्याबद्दल आयोगाचं त्या ठिकाणी आभार मानले. येणाऱ्या काळामध्ये या सरकारनं जी प्रस्तावित दरवाढ केलेली आहे ती आयोगाकडे दिलेली आहे आणि आयोगाने त्यावर सुनावणी घेतलेली आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांसाठीचा एक अडचणीचा मुद्दा ठरणार आहे तो मीटर सक्ती. नदीवरून पाणी मोजूनच घ्या ही सक्तीच केलेली आहे त्यांनी. म्हणजे पूर्वीप्रमाणे जे दर प्रचलित होते प्रति हेक्टर 1122 रुपये, तो दर रद्द करून कंपल्सरी मोजून घ्या त्याला ऑप्शन ठेवलेला नाही. त्यावर आम्ही जोरदार सर्वांनी आक्षेप घेतला. नदीवर महावितरणची मीटर टिकेना झालेत. 17,000-16,000 मीटर पुरात 2019च्या वाहून गेलेत. ती बदलणं आज तागायत महावितरणला झालेलं नाही. ही महावितरणनं वस्तुस्थिती कबूल केलेली आहे आणि त्याच ठिकाणी याच राज्यामधल्या वेगळ्या दुसऱ्या एका विभागाकडून मीटर सक्ती करणे हे कितपत योग्य आहे आणि ती मीटर टिकणार का, त्याची जबाबदारी कोण घेणार? कारण आता राज्य सरकारनं मध्ये एक GR काढला, ती मीटर राज्य सरकार लावणार आणि येणाऱ्या 3 वर्षात त्या शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करणार. म्हणजे पुन्हा मीटरची जबाबदारी ही शेतकऱ्याची झाली, देखभाल दुरुस्ती शेतकऱ्याची झाली. तर हे व्यवहार नाही आहे. हे आम्ही त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या माध्यमातून देखील आपण या राज्यातल्या सर्वच शेतकऱ्यांमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा हा विषय अजून सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. पण नदीवरून पाणी मोजून घ्यायचं आहे म्हणजे काय याचा अर्थच अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि यांनी अशी काहीतरी व्यवस्था केली असं आम्हाला वाटतं की ही दरवाढ जी आहे किंवा हे मसुदा आहे हा लोकांपर्यंत पोहोचूच नये आणि थेट दरवाढ किंवा सक्ती मीटरची लादली जावी असं कुठेतरी यामधून व्हायला लागलंय असं आम्हाला सर्वसामान्य जनतेला वाटायला लागलं. मीटर लावा ना तिथं आणि बघा, तुम्हाला कळेल तुमच्या सरकारी योजनेवर काय त्रास होतो, काय अडचणी येतात. आता डायरेक्ट नदीकाठी तुम्ही लावणार, त्या शेतकऱ्याला विक्रांत म्हणले तसं पैसे शेतकऱ्याकडूनच वसूल करून त्या ठिकाणी घेणार आहेत. तर त्यामुळं ह्याला विरोध आमचा आहे. म्हणजे प्रचलित दराच्या 50%, म्हणजे प्रचलित दर पूर्वी जो होता 1122 त्याच्या 50%. पण आता त्यांनी प्रचलित दर जो केलाय तो 30 पैसे प्रति घनमीटर केलाय. म्हणजे तो दर 1 एकराला साधारण 3,500 ते 4,000 रुपयेपर्यंत जातो आणि त्याच्या 50%. हा म्हणजे ती आणि नैसर्गिक पावसाचा पाण्याचा स्रोत आहे. काही ठिकाणी लोकांच्या विहिरी ते नैसर्गिक पाण्याच्या स्रोतावर आहेत. त्यावर यांनी त्यामध्ये पैसे वसूल करावे हे कुठल्या नियमात बसते? अनेक ठिकाणी पाणी पुरवठा संस्थांनी पाणी फिरवलेलं आहे स्वतःच्या खर्चानं. त्यावर देखील राज्य शासन म्हणते किंवा पाटबंधारे खातं म्हणते त्याची वसुली आम्ही करणार 50%. तर ही कुठं व्यवहार नाही असं आम्हाला वाटतं. नाही, आम्ही मगाशी म्हणलं तसं 5 तारखेपर्यंत आता कायदेशीर मुभा आम्हाला आहे.
म्हणून सगळ्या ग्रामपंचायतीने, मी पुन्हा सांगतोय की महाराष्ट्रातल्या किमान कृष्णा खोऱ्यातल्या, आता काय महाराष्ट्रातल्या बाकीचे हिअरिंग झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे, आता कृष्णा खोरे शेवट होतं, तर कृष्णा खोऱ्यातल्या किमान ग्रामपंचायती ज्या ज्या जिल्ह्यातल्या आहेत त्यांनी किमान आक्षेप नोंदवावेत आणि मग 5 तारखेनंतर परत सरकारनं त्या ठिकाणी आणलं तर त्याच्यावर आंदोलन करावं लागेल आम्हाला. 2023-24 साली डॉक्टर भारत पाटणकर, बंटी पाटील साहेब आणि अरुण अण्णा लाड यांच्या नेतृत्वामध्ये आपण रस्ता रोको आंदोलन घेतलेलं होतं, ते याच कारणासाठी, मीटर सक्ती केलेली म्हणून. त्यांनी त्यावेळी थांबवलं, तात्पुरतं थांबवलं. पुन्हा नव्यानं आता ही मीटर सक्ती लागू करतायत. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.